चला, सरस्वती पूजन झालं, शस्त्रपूजनही झालं, पेट पूजा सुद्धा झाली. आता जरा आराम करूया. शास्त्रपूजन झालं ना, मग हे काय परत सगळं मांडून ठेवलंयस तू? मला माझ्या शस्त्रांचं पूजन करायचं होतं. शास्त्रपूजन असं करतात का? असं ही तर पुस्तक आहेत सगळी. हे बघ, 10वीच्या परीक्षेची भीती वाटत असताना छत्रपतींची गाथा वाचली आणि हातात एखादी तळपती तलवार यावी ना, तसा कॉन्फिडन्स आला. शाळेत इंट्रोवर्ट असताना जेव्हा मित्रमैत्रिणी बनवणं कठीण व्हायचं, तेव्हा या हॅरी पॉटरने आयत्या वेळी येऊन ढालीचं काम केलं. HP सिरीजमधली कॅरेक्टर्सच माझे मित्र बनले. खचाखच भरलेल्या ट्रेनमधनं प्रवास करत असताना नारायण धारपांच्या या भयकथांनी मला एस्केपिझम मिळवून दिला. रिव्हॉल्व्हरची गोळी कशी ठक्कन इकडून तिकडे जाते ना, तशी मी खचाखच भरलेल्या ट्रेनमधनं डायरेक्ट कोकणातल्या त्या हॉन्टेड वाड्यांमध्ये जाऊन पोचायचे. नारायण धारप म्हणजे आत्मविश्वास, अध्यात्म, मनशांती अशी कितीतरी शस्त्र या पुस्तकांनी मला मिळवून दिली आहेत. मग मला सांग, आजच्या शस्त्रपूजनाच्या दिवशी माझ्या या शस्त्रांचं पूजन नको का व्हायला? व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. प्राऊड ऑफ यू, प्राऊड ऑफ यू. बरं, मला एक सांग, हे रिटायरमेंट नंतर येणाऱ्या बोर्डम नावाच्या शत्रूला पळवून लावण्यासाठी एखादं शस्त्र आहे का तुझ्याकडे? हो आहे ना. हे बघ, मजेत जगावं कसं.